प्रचाराच्या अंतिम टप्प्यात अजितदादा यांनी बारामतीकरांना भावनिक साथ घातलेली आहे। मतदान करताना भावनिक होऊ नका, अजित पवारांनी बारामतीकरांना असं आवाहन केलेलं आहे। बारामतीकरांनो, लोकसभेप्रमाणे विधानसभेला गंमत केलीत तर तुमचीच गंमत होईल। मतदारसंघामध्ये काम करण्यासाठी खमका नेता लागतो। अजितदादांची युगेंद्र पवार यांच्यावरती टीका पाहायला मिळते। तुम्ही नेहमीच मला साथ दिली, आजपर्यंत तुम्ही घड्याळालाच बटन दाबत आलेला आहे। थोडस लोकसभेला काहीतरी गंमत केली, परंतु मी आता त्याचं काढत नाही। आता मात्र विधानसभेला गंमत करू नका, नाहीतर तुमची जम्मतच होईल। मी खोटं सांगत, तुमच्या लक्षात येत नाही, काही भावनिक करायचा प्रयत्न केला तर त्याची इतकी मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल। परत बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही। साहेबांनी सांगितलं 1.5 वर्षांनी मी त्या ठिकाणी परत उभा राहणार नाही, निवडणूक लढवणार नाही आणि खासदार पण होणार नाही। त्याच्यानंतर कोण बघणारे याचा विचार करा। अजित पवारांना एक नाही 4 वेळा उपमुख्यमंत्री शरद पवारांनी केलं आणि देवाभाऊनी काय केलं? सगळ्यात मोठी बदनामी अजित पवारांची कोणी केली असेल तर ती भारतीय जनता पक्षाने केली। एकदा अजित पवारांनी राजीनामा पण दिला होता, एकदा पहाटेचा शपथविधी केला होता। या दोन्ही घटना झाल्यावरही आदरणीय पवार साहेबांना त्यांनाच या राज्याचा उपमुख्यमंत्री केला। मग बदनामी आम्ही केली का देवाभाऊ आणि भारतीय जनता पक्षाने केली? डेटा बेस्ड आरोप करा। माझं काय म्हणणं आहे, आरोप करायचा आहे का सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, पण तो जरा डेटा बेस्ड करावा। अरे कधीतरी उससे डरो ना झूठ बोलोगे तो कैसा हो।